मराठवाड्याचाच अजून एक दुसरा मतदारसंघ तो म्हणजे उस्मानाबाद मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। त्यामुळेच इथले संभाव्य आमदार कोण पाहूया। अगदी आणि 2019 मध्ये देखील ठाकरे गटाच्याच अर्थात शिवसेनेच्या उमेदवारांना बाजी मारली होती। उस्मानाबादमधनच कैलास पाटील हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संभाव्य आमदार असतील कैलास पाटील विरुद्ध अजित पिंगळे शिंदे गटाचा अशी लढाई रंगली होती। ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगला, मात्र यामध्ये ठाकरेंनी बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। संभाव्य आमदार असतील कैलास पाटील। यामागची नेमकी कारण काय जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून कैलास पाटील यांना मैदानात उतरवण्यात आलेलं होतं। तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली। यामध्ये जर आपण पाहिलं तर कैलास पाटील यांनी खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीमध्येच आपली जी बांधणी आहे ती या मतदारसंघामध्ये सुरू केलेली पाहायला मिळाली। या मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये ओमराजे निंबाळकर हे प्रचंड मताने विजयी झाले आणि यांची जी प्रचार यंत्रणा सांभाळणारे कैलास पाटील होते यांनी आपला कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये आपली प्रचार यंत्रणा जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळाली। त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर वेळ या मतदारसंघामध्ये मिळालेला पाहायला मिळाला। जर दुसरी बाजू आपण पाहिली तर अजित पिंगळे जे की महायुतीचे उमेदवार आहेत हे भाजपामध्ये होते आणि यापूर्वी ते शिवसेनेमध्ये देखील सक्रिय होते। मात्र ऐनवेळी शिवसेनेतील जे इतर इच्छुक उमेदवार होते त्यांना डावलण्यात आलं आणि भाजपाकडून अजित पिंगळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना ऐनवेळी जी आहे ती उमेदवारी देण्यात आली। मात्र अजित पिंगळेची जर बाजू पाहिली तर त्यांना फारसा वेळ जो आहे तो या मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी मिळालेला नाही आणि ही कुठेतरी बाजू असेल। त्याचबरोबर शिवसेनेमधील जी अंतर्गत गटबाजीचा जो फटका आहे तो देखील अजित पिंगळे यांना बसू शकतो अशी देखील चर्चा एकंदरीत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली।